मित्रांनो, आज कोरेगावचं मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानामध्ये आज तुम्हाला घरचा साज, दोन घरचे साज आहेत, त्यांनी आज गुलाल मिळवला. आपल्यासोबत त्यांची टीम आहेत, मालक आहेत. छोट्या मालकाशी बोलूया. काय नाव तुझं? प्रज्वल अंकुश निकम. कुठलं गाव? चिंचणी. चिंचणी तालुका. तालुका खटाव. बरं, ठीक आहे. आज काय नंदी, तुमच्या कुठल्या नंदीचं नाव काय काय? ह्याचं नाव शंभू आणि त्याचं नाव सुंदर आहे. बरं, मालकांचं नाव काय? लवराज निकम चिंचणे आणि महेश फौजी, महेश कदम फौजी. बरं बरं, ठीक आहे. आज कशी काय गाडी पळाली? सुंदर गाडी पळाली. हां, आज आनंद आहे. आनंद आहे. काय आज शनिवार होता, आज कधी आला मैदानात? का सकाळीच आला? सकाळी आलो. कधीपासून नाद लागलाय तुला बैलगाडा शर्यतीचा? तिसरी दुसरी असल्यापासून. बर, लय दिवसाचा संघर्ष आहे. किती दिवस झाले संघर्ष? दीड 2 वर्ष झालं. बर बर बर, काय जाय तिथं थोडक्यात मार खायचो, गट काढायचो. सीमेला बैल पुरत नव्हता याला. बर 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 बर, कुठल्या खांदी पळतो? दुई खांदे. दुई खांदे पळतो. आज आनंद आहे आज, कारण की 1.5 वर्षाचा संघर्ष. तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक मालकाला एक अपेक्षा असते की आपला कम से कम नंदी गुलालामध्ये राहावा. आज कशी गाडी पळाली? आज सुंदर गाडी पळाली. आनंद झाला. आनंद झाला. काय नाव म्हणलं याचं? शंभू. शंभू. आणि त्याचं? सुंदर. शंभू सुंदर. तुला कुठल्या मोठ्या बैलासोबत तुझा शंभू सुंदर अजून बघायचे? कुठल्या मोठ्या बैलासोबत? बाकासूर, मथुर. तुला आवडतात? हा, येईल का? ते येईल दिवस, लवकरच येईल. हो. बर बर, ठीक आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, कशी काय गाडी आज पळाली? गाडी खूप सुंदर पळाली. हां, त्या दिवशी आत्ताच नवीन बैल खरेदी केलाय आम्ही. कुठून गेलाय? संभाजीनगरचा आहे बैल. बर बर. तो खरेदी आत्ताच 2-3 दिवस झाले केलाय. हां, आणि चांगली गाडी पळाली. ठीक आहे ठीक आहे. काय गाडी घरचा साज नक्की? घरचा साज पळवायसाठी आम्ही कमीत कमी ह्याचं 70 एक गट झालं ते. बर बर. हो, सगळे संघर्ष आहे. तरी त्या बाळानं सांगितलं की 1.5 वर्षातून गुलाल आहे. हो, 1.5 वर्षातून गुलाल आहे. जाईल तिथं कुठलंच मैदान असं गटाविना घरी नाही. बर. गट तर 100%च काढतो. एक स्ट्रगल खूप केलाय तुम्ही. स्ट्रगल खूप म्हणजे खूप केलाय. हां, थोडक्यात कुठं मार, आता ह्यालाच आम्ही त्या दिवशी वरुडला थोडक्यात मार खाल्ला, औंधाला पण थोडक्यात सीमेला मार खाल्ला. बर बर बर. असू द्या. आजचा आनंद काय, कसा आहे आनंद? आनंद भरपूर आहे आजचा. हां, खूप कष्ट केले ते बर. या मालकांनी, हां हां हां. सगळ्यांनी टीम नाक्या. ठीक आहे ठीक आहे. दादांच्याकडे. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आज घरचा साज पळाला शंभू सुंदरचा? काय आनंद मावना झालाय आम्हाला. 2 वर्षाचं संघर्ष आज आम्हाला फळाला आलंय. प्रत्येकाला गुलाला पाहिजे असतं. गुलालाचीच अपेक्षा होती गुलालापासून वंचित आमच्याकडून. होता हो, तुम्ही. आणि आज गाडी कशी पळाली? गाडी एक नंबर मस्त पाहिली. मी घरीच होतो, नंतर मला म्हणजे टीमचा फोन आला की गाडीनं गट काढलाय सेमीत, 4थ्या सेमीत आहे गाडी. बरं चालेल म्हणून मी लगेच आलो. मी घरून लगेच निघलो आणि लगेच आलो मैदानात. गाडी दुष्यात होती का? ओपन मध्ये होती. ओपन मध्ये होती. हा. त्या दिवसात आम्ही पळालो दुसऱ्यात पण नाही पळालो, ओपनलाच पळतो. गाडीवरती ड्रायव्हर कोण होतं? अर्जुन ड्रायव्हर कुठले ते? मोळ एकनिष्ठ ड्रायव्हर आहे आमचा तो अर्जुन ड्रायव्हर मोळचा. काय कसा पळ आहे सुंदरचा? सुंदरचा पळ चांगला आहे. त्याचा पळ बघूनच त्याला खरेदी केलेला. अगोदर आम्ही घरची गाडी पळवून बघितली, त्यानंतर मग खरेदी करायचा विचार केला आम्ही. त्याचा किती खरेदी आहे काय? खरेदी 2,10,000 संभाजीनगरहून घेतला. ठीक आहे. खूप शुभेच्छा तुमच्या या दोन्ही नंदीला. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आजचा आनंद आहे? अहो, आजचा आनंद म्हणजे गगनात मावणार नाही. 1.5 वर्षाचा 1.5 वर्षाचा संघर्ष आमचा. संघर्ष खूप 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 एवढा लय जास्त प्रमाणात संघर्ष झालेला आहे. आणि आज गुलाल भेटला, खूप आनंद आहे. कधी कधी वाटत असं राहिला ही बैलगाडा शरीर क्षेत्र नको, गटाला हो, सीमेला आता काय ते हारी जी तर आहेच की, पण जाईल त्या मैदानात गट आहे त्याच्यामुळं काय वाटत नव्हतं एवढं. स्वतः बैलावर खूप कॉन्फिडन्स, शंभूवर खूप कॉन्फिडन्स आमचा पहिल्यापासून. त्याने नाराज नाही केला. नाराज नाही केला आजपर्यंत कधीच, कुठल्याच मैदानात नाराज नाही मला. गट आहे आम्हाला. म्हणजे गुलाल एवढा गुलाल वर्षाचा म्हणजे लय मालक- महत्त्वाचा. मालकांची काय प्रतिक्रिया असेल तर? अहो, आता प्रत्येक सांगू शकत नाही शेजा. मालक कुठे आहेत? मालक तिकडे आहेत, येत ते. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, कसा आनंद आहे आजचा? आजचा आनंद म्हणजे असा आहे की गाडी फायनलला राहिली, एवढा आनंद पाहिजे. शंभू सुंदर आज चांगली पळाली. चांगली पळाली. कसं नियोजन झालेलं? नियोजन म्हणजे अचानक नियोजन झालं. रात्रीची अर्जुन ड्रायव्हरचा फोन आला की बैल घेऊन या तुम्ही. बरं बरं बरं. ते अचानक गट नियोजन. काढला तेव्हा काय वाटलं गाडीमध्ये, कसं ते वाटत गट होतं? काढल्यावर वाटले गाडी आज राहणार आहे काय नाही 100%. ठीक आहे. आता आपल्याला ही घरची जोडी कुठल्या मैदानात दिसेल? आता घरचीच गाडी पळवतो. कंटिन्यू आम्ही घरचीच गाडी पळवतो. घरचीच गाडी पळवतो. हो, 2 आता 6-5 मैदान झालं घरचीच गाडी कुळक पळवतो आम्ही. जाय औंध, सगळे कुळक जाय औंध, परत वरुड इथं
सगळी घरची अख्ख्या ठिकाणी सगळीकडे गाडी पळाली. गाडी नुसती पळून चालत नाही, गाडी नरमादी पळली पाहिजे. आता आमच्या बैलाला खाल्लं तर चांगला आहे, खोंड नेमकं तोंडाला काम करत, त्यामुळे नरमादी गाडी पळली ना मग गाडी जुळून बी येते आणि गाडीला स्पीड बी लय लागतं. म्हणजे बैलाने तळ काढला की खोंड बरोबर 100 फुटात पुढचं काम करतोय. दोन्ही खांदे येते, दोन्ही बी खांदे येते. हा सुंदर पब्लिकचा बैल ठाम आहे, ठाम म्हणजे ठाम, याला काही टेन्शनच नाही आमचं राहत. बाकी तो आतनं करतो काम बरोबर. लागल्या 2 उड्या जास्त पळतो. संभाजीनगर वरून खरेदी कशी काबर केली, कशासाठी केली? कारण तो घोड्यातला बैल आहे, घोड्यातला बैल जास्तच पळतो, त्यामुळे त्याला घेतला आम्ही. आम्हाला पहिलं भेटत नव्हतं या बैलाला. बरं एवढा बैल पळून सुद्धा पैर आणि ज्या बैलानं आदत वासराला ज्या बैलांना गट काढून दिलं त्याच ताटल्यात, त्यासाठी हो बैल घेतलाय. वेळ प्रसंगी अजून एक बैल घेणार, घोडा बी आमच्याकडे, फक्त त्या बैलासाठी हो बैल घेतला. आणि वेळ प्रसंगी जर पडला आता इथनं पुढं अजून एक बैल घेणार. बरोबर आहे. मोठी लोक काय होत आहेत, जेवढी मोठी आहेत, तेवढी मोठी लोक गटून खेळतायत असं तुमचं म्हणणं आहे. शेवटी सगळ्यांना माहिती आहे, ज्यावेळेस अंधारातील बैल आहेत त्यांना पैरे मिळत नाहीत, अंधारातल्या बैलांना एवढे पैरे मिळत नाही. बैल एकटा पळून चालत नाही, दुसरा पण बैल पळणावा लागतो. विठ्ठल ड्रायव्हरने दुसऱ्या फेऱ्यात त्याला 9 लाख रुपयाला मागितला होता, तरी त्यावेळी हो, दुसराच फेऱ्यात त्याला आदत सर्जाची खरेदी केली त्यावेळी. आजचा हा गुलाल खूप 1.5 वर्षानंतर नाही, काय तुमच्या टीमचं कसं काय आज सेलिब्रेशन? खूप संघर्ष आहे आणि आमच्या डोळ्यात सगळ्यांच्या पाणी येते खरंच. पण आता ते बाहेर पडणं एवढंच आहे, दाखवत नाही बास. हो, आनंद असू देत बास, एवढंच म्हणा. ठीक आहे. खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही वेळ दिल्याबद्दल. असेच तुमचे शंभू आणि सुंदर कायम गुलालामध्ये राहू. धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला.